28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगली क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेतर्फे चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमात फळवाटप। सांगली क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। भाजपचे शेतकरी नेते श्री महेशभाऊ खराडे यांच्या वतीने सांगली येथील चैतन्य वृद्धाश्रम मधील वृद्धांना फळे वाटप करून हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक भावनेतून साजरा करण्यात आला। याप्रसंगी सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, शेखर इनामदार आणि इतर अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा। नेत्यांच्या वाढदिवसाला फ्लेक्सबाजी किंवा वाजवी खर्च न करता समाजातील उपेक्षित आणि ज्येष्ठ घटकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा एक उत्तम आदर्श क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेने आणि महेशभाऊ खराडे यांनी घालून दिला आहे। कार्यक्रमादरम्यान आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृद्धाश्रमातील आजी आजोबांना फळांचे वाटप करण्यात आले। याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले। सामाजिक बांधिलकीची परंपरा चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्य नेहमीच समाजाभिमुख राहिले आहे। त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चैतन्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ मंडळींसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्या सुखात सहभागी होणे हा आमचा छोटासा प्रयत्न आहे, अशी भावना भाजप शेतकरी नेते श्री महेशभाऊ खराडे यांनी यावेळी व्यक्त केली। कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते। याप्रसंगी वृद्धाश्रमाचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाचे सांगली शहरात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीनं सामाजिक उपक्रमाने साजरा करायचं आव्हान केलं। त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही आमची क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवा संस्था आहे, त्या संस्थेच्या वतीनं आज चैतन्याश्रम या वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना फळं वाटप आम्ही त्यामध्ये केळी, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, आंबे, पेडांबरू आणि पेरू असे 5 ते 6 प्रकारची फळं या वृद्धाश्रमातील वृद्धांना दिले। याचं वाटप या शहराचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, मकरंदभाऊ देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर या ठिकाणी नगरसेवक लक्ष्मीभाऊ नवलाये, युवराजदादा गायकवाड, सुरेश बंडगर हे उपस्थित होते। या संस्थेचे संचालक प्रवीणभाऊ गोरबोले यांचंही आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभलं। या ठिकाणी असलेले सर्वच वृद्ध त्या वृद्धांची ते अतिशय काळजीपूर्वक अशी काळजी घेतात। त्यांचं व्यवस्थापन त्यांच्या मनाला रमेल, म्हणजे हा वृद्धाश्रम खरं तर नाही तर एक मंदिर आहे आणि मंदिरातले लोक पुजारी कसे असतात तसेच हे सगळे वृद्ध आहेत। त्यांच्या मानसिक म्हणजे शारीरिक काळजीबरोबर ते या ठिकाणी मानसिकही काळजी घेतात। त्यामुळे या ठिकाणचे सगळंच आजी आजोबा खुश आहेत त्यांच्यावरती। त्यामुळे हा त्यांचा व्याप यापुढच्या काळात आणखी मोठा व्हावा। आज 30-40 जोडपी या ठिकाणी आहेत, तर तो 400 पर्यंत जावे अशा पद्धतीची मी अपेक्षा आणि शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा सर्वच आजी आजोबांना चंद्रकांतदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।